संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा अर्थातच घागरकोंड चषक 2024 सीझन नंबर 1 अगदी पर्व पहिलं या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी अगदीच आपले जीवाचे प्राण आणि अर्थातच संपूर्ण गोष्टीचा विचार करून मात्र ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. संपूर्ण घागरकोंड संघ आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संपूर्ण ग्रामस्थांचं लागलेलं सहकार्य आणि त्या सहकार्य आणि त्या माहितीनुसार सहकार्य आणि त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचारवंतांखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा अंतिमच्या टप्प्यापर्यंत आपल्याला रंगत असताना पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जवळजवळ 16 संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये 14 संघांचं अस्तित्व हे मात्र मागच्या मागे थांबलं आणि आता अंतिम 2 संघ कुठला संघ मात्र फायनलचं तिकीट अर्थातच चॅम्पियन होईल ते पाहण्यासाठी आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जॉईन झालेल्या अनेक तमाम रसिक प्रेक्षकांचं आणि ग्रामस्थांचं करूया वेलकम आणि जाऊया मॅचकडे. ग्रँड फिनालेचा पहिला बॉल रिलीज करण्यासाठी आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल झाले. अर्थातच नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर सतीश आणि त्याच्याच सोबत सलामीला आलाय ज्या खेळाडूच्या नावावरती कालच्या दिवसामध्ये 1 षटकारांची हॅट्रिक आणि अर्धशतकांची 1 खेळी त्याच्या नावावरती आहे तोच फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवरती ग्रँड फिनालेचा पहिला बॉल हाताळण्यासाठी सिद्धांत. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मी मात्र थांबणार नाहीये. कालचा दिवस जरी उजळला असेल परंतु आजच्या दिवसामध्ये माझी ही ताकद तीच कुवत मी जशाच तसे चालू ठेवणार याचं प्रत्युत्तर हे पहिल्या चेंडूवरती दिलंय. आलाय चौकार. 4 धावसंख्येने मात्र टीमचं खातं त्या ठिकाणी ओपन झालंय. अर्थातच ग्रँड फिनालेची दमदार सुरुवात ड्रीम स्टार्ट त्या ठिकाणी ग्रँड फिनालेचा आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या सामना खेळत असताना कुठेतरी कालकाई क्रिकेट क्लब पार्लेवाडी हा संघ मात्र झगडत होता परंतु ज्यावेळेस सुशांत मिडल ऑर्डरमध्ये मध्यवर्ती भूमिकेमध्ये बॅटिंग करत होता त्या प्रकारची बॅटिंग आता मात्र ग्रँड फिनालेच्या पहिल्या षटकामध्ये चालू आहे. यावेळेस स्विचिटचा प्रयत्न पूर्ण आत्मविश्वासाने मात्र बॅट फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. येते डॉट त्या ठिकाणी सिद्धांतला स्क्रीनवरती दाखवलं जाते. एक चांगला यंगस्टर चांगला प्लॅटफॉर्मवरती चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक मान्यवरांचे चेहरे मात्र आज या स्क्रीनवरती नक्कीच आपण पाहतोय. घर बसल्या देखील ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे ग्रामस्थ मंडळ संपूर्ण ज्येष्ठ नागरिक मात्र आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र टोक्सर हालचाल करू दिली नाहीये. सन्मान देण्यास भाग पडला. बॅटल बॅटमधनं त्या ठिकाणी कंप्लीट होईल एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 3 चेंडू अखेरीस 5 या आकड्यावरती 5 ऑन स्कोरबोर्ड. स्ट्राईक रोटेट झाली. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन स्ट्राईकला गेल्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे सतीश. एक चांगली साथ कालच्या दिवसामध्ये नक्कीच त्याची देखील लाभली. त्यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये एक उल्लेख देखील केला गेला होता पार्लेवाडी टीमचा. ती नक्कीच माहिती आपण पुढे तुमच्यासमोर. यावेळेस गॅप खूप मोठे आहे परंतु बॅकअप नाही आहे. फिल्डर देखील नाही आहे परंतु घरंगडत गुदगुल्या करत अगदी जमिले लगतचा फटका देऊन चाललाय टीम पार्लेवाडी या संघाच्या अकाउंटमध्ये. तब्बल 4 धावा बॅट्समन सतीशच्या बॅटपण येत असणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मी मगाशी जसा उल्लेख केला पार्लेवाडी टीमचा ज्यावेळेस कालच्या दिवसामध्ये त्यांनी फर्स्ट सेमीफायनल जिंकली त्यावेळेस शैलेश दादा यांचा मात्र नक्कीच एक निर्णय त्यांनी नक्कीच त्यांनी एक चांगली माहिती सांगितली कारण की अनेक स्पर्धेमधील या सीझनचा पहिला संघ अर्थातच पार्लेवाडी हा मात्र कुठल्या ना कुठल्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचलाय आणि तो खेळतोय देखील. अर्थातच आता मात्र एक कंप्लीट होते सिंगल शॉट मिड विकेटला मात्र ही सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक या धावसंख्येने टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. लेफ्ट हँडेड बॅट्समन राईट हँडेड बॉलर असं कॉन्टेस्ट पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सिद्धांत अगदी चांगला यंगस्टर तो देखील आहे परंतु बॅटल बघण्यासारखं असेल. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा खोदून काढले. स्ट्राईक रोटेट करेल. एक धाव कंप्लीट होते आणि आता पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक असेल तो म्हणजे अर्थातच सुशांत त्यासाठीच का होईना शेवटच्या चेंडूवरती त्यांनी स्ट्राईक रोटेट करावी. अर्थातच पण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात
ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येचं मानस असतं, प्रत्येक फलंदाजाचं ते मानस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नाही. परंतु नो डाऊट कुठून ना कुठून तरी टीमचं टोटल हे हलतं ठेवलं आहे या दोन्ही बॅट्समनने. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सुशांत आणि त्याच्यासोबत सलामीला आला आहे तर म्हणजे अर्थातच सतीश. जर आपण पाहिलं तर विनीत दादा कालच्या दिवसापासून खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं सहकार्य त्यांचं देखील लाभलंय. अगदीच स्पर्धा आयोजनापासून आणि स्पर्धा संपन्न होईपर्यंत प्रत्येक खेळाडूला मात्र चांगली शिस्त देण्याचं काम हे विनीत दादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल विनीत दादा यांचं देखील. त्याचप्रमाणे रोहित दादा यांचं देखील खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील, कारण की त्यांच्या अगदीच नेतृत्वाखाली त्यांची संपूर्ण टीम देखील आपल्याला खेळत असताना पाहायला मिळते. आणि अगदीच ते देखील एक महत्त्वाचा भाग राहिलेत घागरकोट चषक 2024 सीझन नंबर 1चे. आणि त्याचप्रमाणे स्वतः संघाचे नक्कीच एक प्रामुख्याने खेळाडू देखील आहेत. यावेळेस मात्र टायमिंग चांगलंय, मिडलिंग चांगलंय आणि ग्रँड फिनालेचा ग्रँड फटका बॅट्समन सुशांत त्याच्या बॅट मधनं येतोय. हा क्रॅकिंग फटका लॉंग ऑनला क्लिअर करत असताना येतोय. हा मोठा धमाका 6 या धावसंख्येसाठी षटकार 6 धावा. अगदी विचार करावा लागेल. जर आपण पाहिलं ना सुशांतकडे, अगदीच त्याने फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांची बोलीभाषा केली असावी. कारण की जर आपण पाहिलं तर त्याच्या मनामध्ये जर एकंदरीत हा विचार चालला असेल की खाईल तर फटके येईल नाही तर उपाशी, ही खासियत आहे. कालच्या दिवसामध्ये त्याची बॅटिंग आणि दादा जर तुम्ही पाहिलीत ना, अप्रतिम म्हणजे इम्प्रेस केलं कालच्या दिवसामध्ये. यावेळेस एकदा जर आपण पाहिलं तर ऑन साईडला त्यानंतर शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान बॉलला पाठवलंय 1 बाउन्स 2 बाउन्स करत, कुठलंच प्रोटेक्शन नाहीये त्या क्षेत्रामध्ये. बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय हा चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस 21 या आकड्यावरती आहे. जिद्दीचा प्रवास, परंतु अगदीच आक्रमकतेचं रूप, अटॅकिंग पोझिशन मध्ये पहिल्या षटकापासून नक्कीच तंतोतंत बॅटिंग परफॉर्मन्स यावेळेस मिस झालेत. गोलंदाज रवी कदम कुठे ना कुठेतरी लाईन मिस करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा पंच विद्युत नाकवा सर यांच्याकडून. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॅट होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस 22 धावा. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिली तर अगदीच शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान एक फील्डर आहे आणि मिड विकेटला देखील एक फिल्डर दैनात आहे. परंतु यावेळेस बिहाइंड स्टंप कॅच कॅरी केली जाते. पहिल्या विकेटचं होतंय पतन, ज्या विकेटची गरज आहे आणि जो बॅट्समन कुठल्याही क्षणी धुमाकूळ घालू शकला असता त्याच बॅट्समनला मात्र थेट परतवल्या डकआउटच्या दिशेने. बॅट्समन पार्लेवाडी या संघाचा सुशांत बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिली तर दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना 22 धावा. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि या 3 चेंडूवरती 3 घणाघाती प्रहार मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील की काय, हे प्रश्नचिन्ह आहे. कारण की न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो म्हणजे रोहित, ज्याने कालच्या सेमीफायनल नंबर 1 मध्ये नक्कीच संयम दाखवला होता. यावेळेस काय घडतंय, पंच काय इशारा देतील, काय डिसिजन येईल ते पाहण्यायोग्य असेल. अर्थातच नो डाऊट डॉट बॉल येतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर सतीश आणि रोहित यांनी मात्र नक्कीच कमालीची बॅटिंग केली होती. अगदी संयम दाखवला होता. मोठमोठे फटके येत नव्हते, नो डाऊट सिंगल डबल चालू ठेवलं होतं. अशा पद्धतीचं क्रिकेट नक्कीच असणं महत्त्वाचं असेल. तेच क्रिकेट मात्र आता सातत्याने नक्कीच प्रामुख्याने दाखवत असताना आपल्याला रोहित पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी कंप्लीट करतोय एक सिंगल. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. सेकंड एंडला सतीश. यावेळेस जर आपण पाहिलं तर स्विंग इन द मिस टप्पा पडल्यानंतर कुठेतरी मात्र चेंडूने हलकंसं वळण घेतलं
रवी कदम यांना माहीत होतं की अगदीच यशांवरती चेंडू जाऊन आदळला असता, परंतु थोडंसं वळण घेतलं चेंडूने आणि डॉट बॉल येतोय आणि षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे पहिल्या 2 षटकानंतर अर्थातच पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11.5च्या सरासरीने 23 या आकड्यावरती गडी बाद झाले. ते म्हणजे एक गडी बाद 23 धावा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकामध्ये आलाय. तर म्हणजे अर्थातच सिद्धांत यावेळेस दिशा दिली डीप मधून. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. बॉल खाली अगदीच रिले स्टॉप करण्याचा प्रयत्न चेंडूला राहिला त्यांच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा नक्कीच कंप्लीट झाला आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या देखील आहेत. प्रामुख्याने क्षेत्ररक्षकाची भूमिका नक्कीच अप्रतिम राहते आणि चांगलं प्राधान्य देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रत्येक खेळाडू मात्र तंतोतंत बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि ग्रँड फिनाले आहे त्यामुळे ग्रँड फिनालेचा सामना अगदी दमदार बनवावा लागेल. एक चांगला टोटल उभा करावा लागेल. जोपर्यंत जर आपण सुशांतला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं असतं ना तर चौफेर फटकेबाजी अगदीच लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे मागच्या बाजूला देखील चांगले फटके खेळला असता. परंतु हा चेंडू डॉट चांगला चेंडू रिलीज केला, चांगला टप्पा पकडला, अचूक लाईन आहे, लेंथ आहे, दिशा देखील चांगली आहे. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 11 आणि आता अर्थातच आपल्या स्पेलमधील तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती धावा खर्च केल्या त्या म्हणजे 2 आणि टीमचं टोटल पार्लेवाडी या संघाचं जाऊन पोचले ते म्हणजे जवळजवळ 25 या आकड्यावरती. राईट राऊंड विकेट. यावेळेस हलकासा चेंडूने मात्र दिशा दिली डीपमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी फंबलिंग झाली, त्याचा फायदा घेतला. त्याच गोष्टीचा फायदा घेत असताना मात्र ज्या ठिकाणी एकच धावर घेण्याचा प्रयत्नात होते त्या ठिकाणी दुसरी धाव देखील फायद्यानुसार कंप्लीट केले. अर्थातच टीमची धावसंख्या 27 धावा. मॅचमध्ये काय होईल, कशा पद्धतीने पकड निर्माण करतील ते पाहण्यायोग्य असेल. यावेळेस चेंडू आल्या पावली सोडून दिल्या, अर्थातच व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. डाव्या स्टिकच्या प्रचंड बाहेर चेंडू रिलीज झाला. 1 या धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. अगदीच ग्रामीण टेस्ट क्रिकेटच्या माध्यमातून डिजिटल स्कोरिंग आणि बॅटिंग एड करून जर स्क्रीनवरती दाखवलं जाते ते म्हणजे रोहितला. गोलंदाजी मार्क होती सिद्धांत. यावेळेस खोलर पद्धतीचा बॉल कव पॉईंट रिझममधून चेंडूला खेळून काढले डीपमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून येतात, फील्ड करतात. तोपर्यंत 1 धाव तर कंप्लीट आणि बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. अजून या षटकातील जवळजवळ आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल आणि टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 30 धावा म्हणजे जिद्दीचा प्रवास आहे, शांततेचं वातावरण. कुठे ना कुठेतरी मॅच गरम करावी लागेल मोठमोठ्या फटक्याच्या साह्याने. यावेळेस कॉट अँड बोल्ड विकेट्स होत आहे पतन. अजून एक गडी बाद होईल टीम पार्लेवाडी संघाचा. अगदी संयम दाखवायचा होता परंतु त्या संयमाच्या नादात कुठेतरी मात्र फटका फसला आणि बियॉन्ड डिस्टंप कॅच कॅरी केली जाते आणि विकेटचं दुसऱ्या होते पतन. अर्थातच रोहित बॅक टू द डगआउट. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर न्यू बॅट्समॅन इंटरेस्ट झाले. अर्थातच रितेश शेवटचा अंतिमचा बॉल या षटकातील. कालचा दिवस देखील अप्रतिम दर्जाचा रंगला. घागरकोंड संघ हा मात्र कुठे ना तरी सेमीफायनलमधून पराभव स्वीकारावा लागला परंतु मॅच रंगतदार झाली. यावेळी शपलवून खेळण्याचा प्रयत्न परंतु लेगस्टिकच्या वरून चेंडू रिलीज झाला. षटकाची देखील समाप्ती झाली म्हणजे पहिल्या 3 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10च्या सरासरीने तब्बल 30 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही या इनिंगमधील आणि या डावामधील 12 चेंडूंचा अर्थातच 2 शतक अजूनही शिल्लक असतील. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर कालच्या दिवसापासून चांगलं
जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसापासून संपूर्ण गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड हा संघ मात्र नक्कीच संपूर्ण त्यांची कोर कमिटी मेंबर एक चांगलंही सहकार्य आणि अगदी शिस्तीने मात्र मैदानाच्या आतमध्ये मैदानाची अगदीच चांगली काळजी देखील घेतली आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संपूर्ण आयोजनाचा लेखाजेखा मात्र नक्कीच आपल्या खांद्यावरती आपल्या जबाबदारीने मात्र नक्कीच हे संपूर्ण आयोजन अगदी यशस्वीरित्या कशा पद्धतीने पार पाडलं जाईल ना याचा मात्र नक्कीच अभ्यास केला आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये अगदी यशस्वीरित्या ही क्रीडा स्पर्धा संपूर्ण ग्रामस्थांची पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. खास करून मी विनीत दादा, कारण की काल विनीत दादा मी आल्याच्या नंतर विनीत दादांना बघितलं आणि जर आपण पाहिलं तर त्यांच्यासोबत नितेश दादा खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. अगदीच प्रत्येक खेळाडूला मात्र चांगली शिस्त कशा पद्धतीने नक्कीच वागणूक कशा पद्धतीने असायला हवी, कशा पद्धतीने मात्र आपलं कार्य पार पाडायचं चांगली शिकवण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अगदीच क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे, कुठल्याच खेळाडूला कुठल्याच गोष्टीची कमी भासू देणार नाही असं मात्र हे नाव ते म्हणजे विनीत दादा आहे आणि त्यांचं सहकार्य लाभलं आहे. कुठल्या ना कुठल्या गोष्टीनं तरुण देखील सहकार्य हे नक्कीच असेल, कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट देखील रंगतंय मैदानाच्या आतमध्ये. घागरकोंड चषक 2024 सीझन नंबर 1 पर्व पहिलं अगदी यशस्वीरित्या क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस टप्प्याचा बॉल होता, खाली राहणारा चेंडू अगदीच वेगाने मात्र चेंडूला कॅरी केलं, पिक केलं, तितक्याच वेगाने मात्र धाव घेत असताना अचूक थ्रो, बॅट्समन रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. तिसरा गडी बाद होतोय. अचूक थ्रो आणि डेंजर झोनमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचण्याच्या आधीच मात्र चेंडू यष्ट्यांवरती लावला होता. सतीशला परतावं लागतंय आणि पंचांकडे अपील आणि पंच देखील अगदीच त्यांची तीक्ष्ण नजर. अर्थातच विद्युतजी नागवा कालच्या दिवसापासून खूप चांगले सहकार्य नितीनजी केळेकर साहेब सर असतील आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सचिनजी ठाकूर ते नक्कीच सेमीफायनलमधून मात्र थोडेसे रवाना झाले, परंतु नो डाऊट त्यांचं कालपासून खूप चांगलं सहकार्य लाभलं या स्पर्धेला. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अगदीच खोलवर पद्धतीचा बॉल अगदीच असं म्हटलं जाताना बुंद्यात टाकलाय, अक्षरशः मात्र जकडून ठेवलं, हालचाल करून दिली नाही. येतं डॉट. अगदी स्क्रीनवरती देखील पाहायला मिळते, फलंदाजाला देखील कळलं नाही की कशा पद्धतीने हा बॉल आलाय. अगदीच खोलवर पद्धतीचा बॉल आहे, अगदीच फिरवता देखील आला नाही. येतं डॉट. अजूनही जर आपण पाहिले तर 3 चेंडू शिल्लक असेल आणि टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर 32 धावा, 32. लॉस ऑफ 3 विकेट. चौथं षटक मार्ग असतंय. यावेळेस पुन्हा एकदा तोच बॉल तोच कॉपी करत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु यावेळेस काय घडतंय. थ्रो तर चांगला झाला परंतु लवकर पोचले आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये नॉनस्टेकर एंडला, ज्या ठिकाणी कंप्लीट करते ते म्हणजे एक सिंगल आणि या सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ते म्हणजे डबल डिजिटमध्ये 33 या आकड्यावरती 33 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा तोच बॉल हाताळण्याचा प्रयत्न, परंतु डीपमध्ये त्या ठिकाणी शेवटच्या मुमेंटला मात्र उडी मारून चेंडूला अडवलंय. जजमेंट थोडंसं जरी हल्लं असतं ना तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु स्वतःला मात्र कंट्रोलमध्ये ठेवलं आणि या बॉल अडवला. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या देखील पोचली आहे ते म्हणजे अर्थातच 35 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा अंतिमचा बॉल रिलीज करत असताना गोलंदाज जर आपण पाहिले तर सागर. घागरकोंड चषक 2024 अगदी यशस्वीरित्या संपन्न होत असलेली क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचा अगदी महासंग्राम रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच आपण पाहिलं तर यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला नक्कीच घर बसल्या देखील तुम्ही एन्जॉय करू शकता, ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती 35. लॉस ऑफ 3 विकेट अशा स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट.
यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये आणि षटकाची देखील समाप्ती होते. म्हणजे पहिल्या 4 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 धावा. जर आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून अगदी क्वालिटी लाईव्हचं टेलिव्हिजन आपण घर बसल्या एन्जॉय करतोय आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्याचे प्रोप्रायटर तेजस्वी भोईर अगदीच युवा उद्योजक म्हणून आपण त्यांना नक्कीच म्हणू, कारण की अगदीच कमी वयात एक चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पूर्ण त्यांची टीम सचिन असतील, त्याचप्रमाणे योगेश असतील, सिस्टम ऑपरेटर नीरज, त्यांचे देखील कौतुक करावं लागेल. हे चांगले यंगस्टर त्यांना एकत्रित घेऊन मात्र तेजस दादा आपला चॅनल नक्कीच पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळतं. परंतु काय घडतंय, येस रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतंय. विकेटचं होतंय पतन. अर्थातच पार्लेवाडी या संघाचा 4था गडी बाद. बॅट्समन जर आपण पाहिलं तर अक्षय बॅक टू द डगआउट. वैयक्तिक 2 धावा लगावून मात्र रितेशला परतावं लागतंय. चांगली मॅच, चांगलं आयोजन, अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगतदार अशी क्रीडा स्पर्धा. अगदी संध्याकाळचं सत्र, सकाळचा उगवता सूर्य आणि संध्याकाळची मावळती अर्थातच मावळता सूर्य आपल्याला पाहायला मिळाला. आजकाल नक्कीच जर आपण पाहिलं तर उगवत्या सूर्याला नतमस्तक होऊन मात्र पुढचा दिवस मात्र चालू होत असतो. अनेक पाहुणे मंडळी मात्र नक्कीच उपस्थित राहतील या स्पर्धेनिमित्त. अनेक पाहुणे मंडळी आहेत, नक्कीच त्यांचा देखील आपण उल्लेख जरूर करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्त. परंतु मॅच देखील तितकीच ऑन ठेवावी लागेल. यावेळेस काय घडते ते म्हणजे अर्थातच 2 धावा कंप्लीट होतात आणि टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचेल. अर्थातच 1 धाव म्हणजे एक शॉट आहे, त्यामुळे एकच धाव गृहीत धरली जाईल. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 37 या आकड्यावरती. जर आपण पाहिलं फिल्डिंग करणारी टीम जर आपण पाहिली तर पांगलोली टीम, या टीमचे प्रमुख संघमालक जर आपण पाहिले तर अंकुशजी गोलब यांचे खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील. त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र हा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस काय घडते, अर्थातच आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू येतं डॉट. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय प्रदीपजी गोलब साहेब ते देखील उपस्थित आहेत. अगदीच काळ भैरवनाथ फाउंडेशनचे प्रमुख अतिथी म्हणून त्यांना आपण पाहत आले ते म्हणजे सन्माननीय प्रदीपजी गोलब साहेब, ते देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण नक्कीच इन्व्हाइट करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. अगदीच आपण पाहिलं तर शेवटचं शतक आणि शेवटचे अंतिमचे 3 बॉल, टीमचं टोटल 38. यावेळेस पुढचे सरसावत मात्र चेंडू गॅप खूप मोठा आहे, त्याच गॅपला मात्र चिरफाड करत दन करत सीमारेषा पलीकडे चेंडू चाललाय 4 या धावसंख्येसाठी. बॅट्समन जर आपण पाहिलं तर अर्थातच अक्षय याच्या बॅटमधून हा चौकार येत असताना पाहायला मिळाला. धावा येत आहेत त्या कुठूनही येऊ द्या, परंतु येणं अपेक्षित असेल. त्या धावा येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की पुढच्या इनिंगमध्ये जर चांगला टोटल उभा करायचा असेल ना तर अगदीच एक चांगला फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच प्रेशरमध्ये टाकावं लागेल मोठमोठ्या फटक्याच्या सहाय्याने. परंतु यावेळेस वेळ तर निघून गेल्या. यावेळेस काय घडतंय, कॅच होते ड्रॉप, बॅकअप अप्रतिम राहिलं. 1 धाव कंप्लीट, दुसरी धावसंख्येचा मात्र प्रयत्न राहिला नाही. एकच धावसंख्येवरती समाधान मानतील. जर आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच
43 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक. अगदीच जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी बॅट्समन जर आपण पाहिलं तर नक्कीच संदेश आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं येणं नक्कीच अपेक्षित असेल आणि तो येईल देखील, इतका कॉन्फिडन्स आम्हाला देखील आहे. परंतु यावेळेस बीट झाले, मिस झाले. अर्थातच आता काय घडते, शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात डेफिनेटली बॅट्समनला परतावं लागते आणि ग्रँड फिनालेची पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगच्या पहिल्या 5 षटकामध्ये धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे 44 आणि माफ करा 43 आणि जिंकण्यासाठी 44 या धावसंख्येचं मात्र टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलंय. आणि ग्रँड फिनालेच्या अर्थातच सेकंड इनिंगमध्ये देखील आपण नक्कीच वळणार आहोत, ज्या ठिकाणी याच कल्याण डोंबिवली परिसरातील एक सुमधुर आवाज आणि नक्कीच कोळेगाव विभागाला एक गोड आवाज लाभलाय. अर्थातच जर आपण पाहिलं तर ओमकारजी पाटील कालच्या दिवसापासून खूप चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच जर आपण पाहिलं तर ओमकारजी पाटील त्यांच्याकडे मायक्रोफोन सोपवते आणि तात्पुरता थोडंसं थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच लोकेश यादव. त्याचा आवाज नुकताच आपण ऐकला. बोलूया आता स्पर्धेकडे. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सह्याद्री क्रिकेट क्लब आयोजित सह्याद्री क्रिकेट क्लब असोसिएशन पोलादपूर अंतर्गत खागरकोंड सुंदरवाडी आयोजित 2024 पर्व पहिलं 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय केली. दिवस काल पहिला बघितला, जिथे कालचा दिवस गाजवला अक्षरशः पार्लेवाडी संघाने, जो मेगा फायनलमध्ये आत्ता आपल्याला खेळताना दिसतो. आजच्या दिवसामध्ये ज्यांचं वर्चस्व कायम राहिलं आपण बघितलं तो म्हणजेच पांगलोळी संघ, जो संघ थेट मेगा फायनलमध्ये आता फाईट करतोय पार्लेवाडी संघासमोर. 2 टीममध्ये मेगा फायनल आपल्या समोर रंगते. सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्व खेळाडू असतील, सर्व आमचे पाहुणे मंडळ असतील, सर्वांचं मी संध्याकाळच्या सत्रामध्ये थंड वातावरणामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आणि वळतो मैदानाकडे. करूयात मेगा फायनलला सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिल्या सत्रामध्ये डाव संपन्न झाला. आपण बघितलं धावा फलकावरती लागला. एकूण 43 धाव फलकावरती लागला आणि 44 धावांचं इथनं लक्ष ठेवलंय. मी पुनश्च सर्वांचा आभार व्यक्त करतोय. सर्व ग्रामस्थ मंडळ आपण बघितलं सुंदरवाडी, ज्यांनी आम्हाला संधी दिली, ज्यांनी आम्हाला 2 दिवस सलग इथे बोलण्याची चान्स दिलं, त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. आमच्यासोबत गुणसंख्या लेखक गणेश होते, त्याच्यानंतर आपण बघितलं अक्षय होते, त्याच्यानंतर आमच्यासोबत जोडले तर अनिकेत दादा असतील. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थेट स्पर्धा आपण यूट्यूब वाहिनीवरती बघितली, घर बसल्या स्पर्धा एन्जॉय केली. GTC अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवरती
थेट स्पर्धा आपण बघितली जिथे नीरज असतील ऑपरेटिंग डिजिटल ऑपरेटर, त्यासोबत कॅमेरामॅन योगेश आणि सचिन कॅमेरामॅन, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. व्हेरी वेल. फर्स्ट बॉल. पंच आमच्याकडे वळतात. खराब चेंडूने झाली सुरुवात. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज सुशांत. कालचा दिवस अक्षरशः ज्याने गाजवला पहिल्या मॅच पासून तोच सुशांत आपण बघतोय. खराब चेंडूने सुरुवात झाली आहे. काल वर्चस्व गाजवलं पण आज थोडं निराश केलं. 43 वर डाव थांबलं त्यांचं. 44चं एक छोटंसं लक्ष मात्र उभं केलंय, त्या डावावर डिपेंड करायचं आहे. हो, फटका फसला हवेमध्ये. फिल्डर जवळपास कोण नाही. पॉवर प्ले सुरू आहे. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत या 2 धावा. दोन्ही धावफलक बघतो आपण. धावफलकावरती एकूण 3 धावा. षटक पहिले सुरू आहे. पॉवर प्लेचं 5 षटकांची मेगा फायनल. काही कारणास्तव आपण बघितलं एक मॅच कमी खेळवण्यात आली होती, सो त्यामुळे मेगा फायनल लवकर आहे आणि ती लवकर संपवायचा इराद्यामध्ये 2 फलंदाज उतरत मैदानावरती. रवी आणि सिद्धांतला बघतोय. रवीने ठोकलाय या इनिंगचा पहिला आणि मेगा फायनलला आगाज केलाय. सेकंड इनिंग मध्ये पहिला षटकार. हो, 6 ने धावफलक आपण बघतो. धावफलकावरती एकूण 9 धावा. ओ, आखू टप्पाचा बॉल. टप्पा पडल्यावरती अतिरिक्त बाउन्स. माती शेणाने सारवलेल्या क्रीज असतात. आपण बघतो नेहमीच बघत आलो आपण. जेव्हा अशा क्रीज असतात तेव्हा गोलंदाजाला कधी कधी ॲडव्हान्टेज मिळतं. टप्पा पडल्यावरती व्हेरिएशन्स करायला मिळतात. कधी कधी बाउन्स चेंडू टाकायला मात्र इथे खूप चांगली संधी असते आणि तोच फायदा मात्र गोलंदाज सुशांतने घेतला. हल्ली क्रीज चालायचा मध्ये मध्ये आपण बघितलं खूप स्पर्धेमध्ये कॉन्क्रीटचा क्रीज चालायचा, पण काही कारणास्तव त्या क्रीजला मात्र बंधनं आली. माती शेणाच्या शेरी मात्र फॉर्म मध्ये आल्या आणि इथे फटका चांगला ओव्हर द कव्हर. हिट बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला डीप मधनं. पंचांचा इशारा येतो आहे. बॉल चालला एका टप्प्याने सीमा पार. षटकारानंतरचा हा चौकार. रिव्ह्यू आमच्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. रवी सेकंड एंडला होता, बाहेर निघाला. लेग स्टिक वरती जाऊन फटका सजवला. गॅप शोधली. पॉवर प्ले सुरू आहे. माहिती आहे चेंडूला फक्त दिशा द्यायची आहे आणि हा ठोकला चौकार. चेंडू फुलटॉस बनवला त्याने. यॉर्कर टाकायचा प्रयत्न. सुशाने दिशा चेंज केली. ओव्हर द विकेटने अगोदर होता, आता राऊंड विकेटने सुद्धा त्याच्यावरती हल्ला केलाय. बॉल चालाय सीमा पार. एक टप्पा घेत 4 सलगचा दुसरा चौकार. टार्गेट केले सुशांतला, जो सुशांत या संघाचा बॅकबोन, ज्याने काल चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी केली. आज मात्र त्याला इथे फलंदाजीमध्ये त्याने निराश केलं, पण आता गोलंदाजीवरती त्याला टार्गेट केलंय. फलंदाज रवीने 5 बॉल 16 रवीच्या बॅटमधनं आल्या. 17 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल फुल टॉस होता. पायावरती बॉल टाकायचा प्रयत्न. 1 धाव जरूर मिळेल. एका धावाने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती आपण बघतो एकूण दुहेरी अंकाने 1 षटका अखेर. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपन्न. 18 धावा धावफलकावरती करायचं. 43 आहेत. 18 झाल्यात म्हणजे आता इथनं जर बघायला गेलं तर गरज असेल येणारे बॉल शिल्लक 24 आणि धावांची गरज 26. हवा पहिल्या षटकामध्ये 18 धावा रवीने इरादे स्पष्ट केले. आज अक्षरशः हा संघाचा बोलबाला राहिला. सर्व संघांवर तो हावी पडला. आपण बघितला पांगळोळी संघ आणि ते मेगा फायनलमध्ये मजल मारत असताना तो नेम आता इथे पोहोचला या मेगा फायनलच्या मॅच मध्ये, जिथे सुद्धा चांगली कामगिरी करतोय. टॉस जिंकला होता, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
तो मात्र विश्वासावर खरोखर ठरला आणि आता फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली. हनुमान क्रिकेट क्लब पांगळोळी आज संघ मात्र आता मेगा फायनलचा. जर विचार केला 24 बॉलमध्ये 26 ची गरज आहे. समीकरण आता सोपं झालंय. प्रति षटकामागे 6.50च्या सरासरीने दावा करायचा. पहिला बॉल टॉट देतोय. एका बाजूला बघितलं पण काल पार्लेवाडी काळकाई क्रिकेट क्लब पार्लेवाडी या संघाने बाजी मारली होती, पण आज मेगा फायनलमध्ये थोडे निराश केल्या संघाने. हा सेंडू इथे लेग बी फॉर आउट नाहीये. अपील करून काही होणार नाही, कारण की स्पर्धेचा नियम लेग बी फॉर आउट नसणार आहे. सो इथनं अजून एक डॉट बॉल बघायला भेटतोय. ट्विस्ट बघायला मिळेल का, कमबॅक होईल का. 22 बॉल 26 ची गरज आहे. तीन फिल्ड तट्या सगळ्याचा बाहेर. लॉंग ऑफ असेल, त्याच्यानंतर लॉंग ऑन असेल वाईडिश मध्ये. मिड विकेट डीपला फिल्डर हाई बॉल धीम्या गतीचा होता. फसवा चेंडू. थर्ड मॅनला बॉल चाललाय. एक धाव झाले. फेकी कलेक्टिंग नाही. यस रक्षक सुशांत काय करतोय. 22 ची धाव. यस पंचांचा इशारा येतोय. लेग 22 ची धाव ऍड केली जाईल. दापलक एकने पुढे दापलकावर बघतो आपण. एकूण धावा 19. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. 21 बॉल मध्ये अजूनही 25 ची गरज. 3 बॉल मध्ये एकच धाव खर्च केले गोलंदाज. आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅक वरती रोहितने कालही खूप चांगली गोलंदाजी केली होती, आताही करतोय. सध्याच्या परिस्थितीला आपण बघतोय ग्राफ दाखवला जातोय. जो पहिल्या ओव्हर मध्ये किती उंचावला होता. 18 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये मारल्या होत्या. आता बघितलं तर आपण 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव. बॅटची कडा घेतली. रक्षकाची चुकी झाली. बीट झाला. थोडीशी मिस्टेक बघायला मिळते. डायरेक्ट हिट करायचं होतं, झालं नाही. बॅकअप गोलंदाज स्वतः येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एकने दापलक अजून पुढे जाईल. दापलकावर बघतोय झेल खूप दुरावला. रिव्ह्यू आपण बघू शकता. बॅटची कडा घेतली होती. महत्वपूर्ण विकेट मिळाली असती. सुशांत बघितला आपण अगोदरच थोडासा बाहेर गेला तो. ज्या प्रकारे तो क्लोज उभा होता. बॅटची कडा घेतल्यानंतर आई बॉल. आता फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. मोठा मासा सापडलाय जाळ्याला. रवीला परतावा लागेल. कॅच नाही तर मात्र दुसऱ्या बाजूने आता रवी परतलाय. दत्ता पहिल्या धावसंघाचा पलकावर बघतो आपण. एकूण स्कोर बोर्ड ऑन 20 वरती पहिला धक्का. हा स्टेप आउट झाला. त्यानंतर यष्टीरक्षक सुशांतने आपलं काम पूर्ण केलं त्यांच्या मागे. जसं स्टेप आउट झाला तशी नंतर संधीच मिळाली नाही रवीला. बॅट आपली पॉपिंग क्रीज मध्ये टेकवायची. खुन्नस मैदानावरती दाखवतोय. सुशांतला बघितलं आपण. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चढ उतार बघायला भेटतात. कधी कधी एखादा दिवस तुमच्या बाजूने असतो तर एखादा दिवस समोर संघाच्या बाजूने असतो. कालचा दिवस होता पार्लेवाडी संघाचा, आजचा दिवस होता पांगळोळी संघाचा. पण मेगा फायनल कोणाची असेल थोड्याच वेळामध्ये उत्तर समोर येईल आपल्या. निखिल हो फटका चांगला आहे. फिल्डर आहे मिड विकेट डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. स्किड झाले तरी चेंडू उचलून फेकलाय. फेकी खराब. कलेक्टिंग नाहीये. दुसरीचा प्रयत्न. 2 झाल्या तिथनं कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही दापलक 22 षटक संपन्न. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा दापलकावरती 11.00 सरासरीने 22. एका गटाचा मोबदल्यामध्ये मेगा फायनल आपल्या समोर रंगतीये. मेगा फायनलच्या या मॅच मध्ये मात्र अस्तित्वाची लढाई. आपल्या गावासाठी 2 संघ लढत आहेत. आपल्या नावासाठी 2 संघ लढत आहेत. पहिल्या नंबरसाठी 2 संघ लढत आहेत. आणि चॅम्पियन पदक कोणाला मिळेल थोड्याच वेळामध्ये याचं उत्तर कळेल. येणारे बॉल शिल्लक असतील 18 धावांची गरज आता असेल 22.
चला स्पीडअप करा प्लीज. बारलेवाडी संघ वेळ घेऊ नका, कारण की ह्याच्या पुढे आपल्याला बक्षीस समारंभ सुद्धा करायचा आहे. आणि बघितलं तर आपले पाहुणे सुद्धा खूप दूरवरनं आलेत. काही खेळाडू आहेत, काही मुंबईवरनं आलेत, काही ठाण्यावरनं आलेत. सो प्रत्येकाला मात्र दूरचा पल्ला इथनं गाठायचा. आज या डोंबिवली नगरीमध्ये आपण थेट ही स्पर्धा एन्जॉय करतोय गेसरच्या ग्राउंडमध्ये. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आता टर्न झाला जवळपास विचार केला तर 5 वाजून 15 मिनिटं वालेत. मेगा फायनल सुरू आहे. धावा फलकावर लागला आपण बघतोय 22 गरज 18 बॉलमध्ये असून 22. अर्धा पल्ला गाठला. अर्धा पल्ला गाठण्यासाठी 12 बॉल घेतले आणि आता मात्र आणि ती कमिटमेंट पूर्ण केली त्याने. 2 धावा घेते. 2 धावा फलक आपण बघतो. धावा फलकावरती अजून लागताय त्या म्हणजेच 24 धावा 17 बॉल 20 ची गरज. समीकरण पुन्हा सोपं झालं. जे 7.33 समीकरण होतं ते आता 7.6 झालंय. साकेतला गोलंदाज पुन्हा आता सिद्धार्थ 2 बॉल 3 वर केलं तर एका बाजूला 1 बॉल 2 वर उभा आहे. नुकताच आलेला फलंदाज आपण बघतोय निखिलला गोलंदाज. सतीशचा पुढचा बॉल. बॅटची कडा बॉल हवेत. बिग विकेट डाऊन. फलंदाज होतोय बाद. मोठा मासा जाळ्याला सापडलाय. ज्या विकेटची गरज ती विकेट मिळाली आहे. सिद्धार्थ सुद्धा मैदानाचा बाहेर. 24 वरती दुसरा. हा रिव्ह्यू आपल्या स्क्रीनवरती. बॅटची कशी कळा घेतली. सफल झाला तो फलंदाज. सिद्धार्थ स्वतःवरती नाराज असेल पण बघा इथे जल्लोष सुशांतचा आणि पार्लेवाडी संघाचा. सुशांतला माहिती आहे मॅच महत्वपूर्ण आहे. मॅच मध्ये रंग निर्माण करावे लागतील. खुन्नस एका बाजूला तर एका बाजूला क्रिकेट. दोन्ही मध्ये खूप फरक आहे पण क्रिकेटमध्ये असं चित्र खूप वेळेला बघायला मिळतात. 20 ची गरज आहे. बॉल असतील शिल्लक 16. सतीश समोर फलंदाज सागर. फटका चांगला. अक्कू डब्बाचा बॉल तेवढाच हो फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. पाठलाग करतात त्यांना बीट करल. त्याचा आवाकाचा बाहेर बॉल. टप्पा पडल्यावरती अतिरिक्त बाउन्स. सीमा बार 4. क्रिकेटमध्ये जर दरला महत्व नाहीये. कधी बाजू तुमच्या बाजूने कधी समोरच्या बाजूने. नीरजला सुद्धा माहिती आहे. रोज तो नक्कीच डिजिटल स्कोरिंग वरती बसतो. खूप सारे सामने त्याने सुद्धा क्लोज इन्काउंटर होताना बघितले असतील. इथे मात्र अपील केले. अपील मध्ये उत्साह पण पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा आहे. ट्विस्ट बघायला मिळतात. कधी कधी पूर्ण संघ अपील करतो पण पंचांचा निर्णय अतिरिक्त बाजूने असतो. हेही कधी कधी ट्विस्ट बघायला मिळतात. कधी कधी हास्यमय गोष्टी असतात. कधी कधी खुन्नस संघांसमोर बघायला मिळते. खूप साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये बघायला मिळतात पण क्रिकेट हा एक इमोशनचा खेळ आहे. फटका इथे मात्र ऑन साइड ऑफ साइडला बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर येतोय स्वीपर वरनं. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धाव्याने धापलक जाईल पुढे. धापलकावर बघतो आपण एकूण धावा 36. अवघ्या 13 बॉल मध्ये आता 8 धावेची गरज. 8 पावलं दूर चॅम्पियन पदकापासून आपण बघतोय पांगलोळी संघाला. ज्याने आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं काम केलंय. कधी कधी असंही बघायला मिळतं की बॉल जास्त धावा कमी असतात त्या धावा डिफेंड करता येतात. एकदा आम्ही सामना पाहिला होता आमच्या ग्रामीण मध्ये. 11 बॉल मध्ये 8 धावेची गरज असताना निल्ले संघ तिथे परास्त झाला होता. पण इथे फटका चांगला आहे. निखिलने इरादे स्पष्ट केलेत. इथनं आम्हाला मेगा फायनल पाहिजे. चॅम्पियन पदक आम्ही सोडणार नाही. त्याचा बॅटमधनं आला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिसेल जाताना. हा येतो अजून एक चौकार. 4 ने धापलक जाईल पुढे. 40 वरती आता येणार आहे. बॉल 12. धावांची गरज
4. बारा बॉल आणि 4 ची गरज. चौकाराने सामना फिनिश होईल की अजून वाढ बघावी लागेल. दोन गडी परत सलामी जोडी बाद झाली. सिद्धार्थ आणि आपण रवीला बघितलं. 12 बॉल 4 लॉंगॉनचा वर्ण. सामना संपन्न झालाय. षटकाराला विजयाचा. पांगलोली संघाने इथे चॅम्पियन पदक पटकावलंय आणि पांगलोली संघ ठरला घागरकोंड सुंदरवाडी चषक 2024 या पर्वातील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. फटाकांचा आतिषबाजीने मात्र इथे